केजीएन फाइटर हरने बनाम आयात 11 बी। आयात 11 बी ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया। निर्धारित 4 ओवर का मुकाबला केजीएन फाइटर हरने प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। सादिक कच्ची और दोनों टीम से विनती है आपका एक्स्ट्रा प्लेयर कॉम बॉक्स में आना चाहिए। सऊद नॉन स्टैक रेट पर खड़े गए। स्टैक रेट पर सादिक कच्ची केजीएन फाइटर के लिए वो प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। केजीएन फाइटर के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके। पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शरीफ गेंदबाजी करने के लिए तैयार। पहली गेंद थोड़ी सी धीमी रफ्तार वाली गेंद थी। पहले बल्लेबाज बिट हुए, उसके बाद विकेट कीपर बिट हुए। विकेटों के पीछे बिलाल है, बिलाल ने गलती की तो 1 रन के साथ वो खाता खुला। बैटिंग करने वाली टीम केजीएन फाइटर जरीफ गेंदबाजी कर रहे हैं। प्रारंभिक गेंदबाज को वो गेंदबाज 1 रन के साथ खाता खुला। सादिक कच्ची ऑन स्ट्राइक, लेग स्टंप के बाहर चले गए। व्हाइट बॉल का इशारा भी होगा। मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड अब जाकर केजीएन फाइटर 2 पर पहुंच गए। सादिक कच्ची ये प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान के अंदर 100 ये नॉन स्टैक रेट पर गए। स्कोर 2 रन। जरीफ अटके हुए गेंद के अंदर बल्ले का ताल्लुक उतना अच्छा नहीं। बाप बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी, बल्ले के स्टिकर पर लगी। उसके बाद गेंद फ्लैग स्लिप पर चली गई। वो सिंगल लिया गया, डिक्लेयर जोन में चली गई। 2 गेंदों का खेल समाप्त हुआ। बैटिंग करने वाली टीम केजीएन फाइटर हरने 3 रन बगैर किसी नुकसान के। जरूर इलेक्शन के बाहर जा रहे हैं। कंट्रोल नहीं है, अनुशासन नहीं है, नियंत्रण देखने के लिए नहीं मिला। और जिस तरीके से वो पिचिंग कर रहे हैं, पीछे की तरफ टप्पा गुडलैंड स्पॉट पर से बाहर निकालने की कोशिश। स्कोर कार्ड अब जाकर 4 पर पहुंच गया। मिस्टर एक्स्ट्रा ज्यादा कर रहे हैं जरीफ। आयात 11 बी टीम के लिए पहला ओवर करे जरीफ। लेग स्टंप के बाहर चले, एक बार फिर व्हाइट बॉल का इशारा होगा। जरीफ ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश करें, ज्यादा कुछ नहीं करना है। जो आपके पास है वो लाजवाब है, जो आपके पास नहीं है वो बिल्कुल खौफ है। खौफ को नहीं ढूंढा गया, नियंत्रण के साथ गेंदबाजी होनी चाहिए, अनुशासन के साथ गेंदबाजी होनी। विकेट टू विकेट बिल्कुल वो गेंदबाजी करने की जरूरत। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। कहानी का पहला ओवर चल रहा है। केजीएन फाइटर हरना ही पहले बल्लेबाजी करे टॉस हारने के बाद। 4 ओवर का मुकाबला। लेग स्टंप के बाहर चले गए, व्हाइट बॉल का इशारा होगा। जरीब के लिए कुछ भी अच्छा नहीं रहा है। आयात 11 के लिए कुछ भी अच्छा नहीं रहा है। बल्ले से रन नहीं बन रहे। मिस्टर एक्स्ट्रा के साथ ज्यादा दिए जा रहे हैं और एक्स्ट्रा पर बिल्कुल वो रोक लगाने की जरूरत। पहले ओवर के अंदर 6 रन बगैर किसी नुकसान के। केजीएन फाइटर ऑनसेट पर फैली हुई फील्ड दिशा में परिवर्तन किया। अच्छी गेंद थी, आने बने का इस्तेमाल किया गया। शॉर्ट मिड विकेट पर फील्डर मौजूद है, इन्होंने बहुत ही अच्छी फील्डिंग की। कोई रन में कोई नुकसान नहीं है और रन बनाने का अवसर नहीं था सादिक कच्ची के पास। स्कोर 6 रनों पर रुका हुआ। पहले ओवर की कहानी, वो अच्छी गेंद थी, अच्छा स्ट्रोक शॉट की तरफ खेल दिया। पहले रन के लिए तेजी के साथ दौड़ लगा रहे गए, विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए। जब तक बाउंड्री लाइन से आप इस गेंद के ऊपर आए, गेंद को फील्ड करे, थ्रो करे, वो सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर अब जाकर 7 पर पहुंच गया। बैटिंग करने वाली टीम केजीएन फाइटर 7 रन। सऊद को मौका मिला, सऊद स्ट्राइक रेट पर और ज्यादा बैकफुट पर चले गए, पीछे चले गए। तालियों की गूंज में सुन रहा हूं। जरूर अच्छी गेंदबाजी करे, पलटवार कर रहे गए, पुनरागमन कर रहे गए, वेलकम बैक कर रहे गए। टप्पा बिल्कुल अच्छा रखा था और अब जाकर बल्ला हवा में घुमा। गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई। सऊद स्ट्राइक रेट पर खड़े गए। सऊद ऑन स्ट्राइक। कमजोर गेंद थी, ज्यादा बैकफुट पर चले गए, पीछे जाकर खेलना चाहते हैं। गेंद और बल्ले का ताल्लुक टच नहीं रहा। पहले ओवर की कहानी समाप्त हुई। पहला ओवर समाप्त हुआ। स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। 8 रन बने गए बगैर किसी नुकसान के। केजीएन फाइटर हर रहे पहली बल्लेबाजी कर रहे हैं।
सादिक कच्ची दूसरे ओवर की पहली गेंद बिल्कुल वो खेल रहे थे, बल्ले को लगी, उसके बाद विकेट कीपर बिलाल का बहुत ही अच्छा काम। स्कोर 8 पर है। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर सोहेल आया 11 बी टीम के लिए। सोहेल गेंदबाजी कर रहे गए, स्ट्राइकर पर सादिक बैकफुट पर चले गए, बड़ा स्ट्रोक खेल दिया। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 6। सिक्सर लगाया गया। त्याच पद्धतीने या स्पर्धेला आपण सदिच्छा देण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता, या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता आणि ऑल इंडिया विमेन प्रीमियर लीग रत्नागिरी बॉयजचे आयोजन पाहण्याकरता सोहेलभाई फातलान यांचं आगमन झालं। सोहेलभाई फातलान आपल्या विनंती आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। सोहेल फातलान यांचं आगमन झालं, विशेष चिपळूणवरून आज खास ही स्पर्धा पाहण्याकरता आलेले आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। धावफलकावरती धावा दिलेल्या आहेत 15 धावा। सोहेल गोलंदाजी मार्कवरती, सोहेल बॅकफुटवर गेलेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं टायमिंग करू शकले नाही आहेत। एक धाव पर मिळाली आहे, जलदगतीने एक सिंगल पूर्ण केले, सिंगलच्या मदतीने धावफलकाला आकार बदललाय आणि टीमची टोटल आता धावफलकावरती आपण पाहू शकता 16 धावा। KGN फायटर हरनाय बॅटिंग करतायत, सादिक कच्चीने एक षटकार ठोकलाय आणि 16 धावा धावफलकावरती आहेत। हाई बॉल चांगल्या बॅकफुटवर गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता। आता आपण पाहू शकतो काय घडलं, सौदला धाव घ्यायची होती, धावची बाद होता होता वाचलेले आहेत। सादिक कच्चीने फटका पण चांगला खेळला, परंतु मिडॉपला जे क्षेत्ररक्षक होते त्याला चांगलं क्षेत्ररक्षण केलं। डॉट बॉल आलाय, धावसंख्या तिथेच थांबली, दुसरे षटक चालू आहे। 16 धावा, बिनबाद 16 सलामीची जोडी मैदानामध्ये। आई बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल। सोहेल कुठेतरी चूक करतोय, लेग स्टंपच्या बाहेर गेला, व्हाईट बॉलनं धावा वाढतील। टीमच्या टोटलमध्ये 17 धावा, 17 ऑन बोर्ड। स्ट्रायकर एंडवरती सादिक कच्ची, हाई बॉल चांगला स्लॉट मधला बॉल होता, खेचून मारलाय, जबरदस्त फटका सादिक कच्चीच्या बॅट मधनं आकाशाला गबूस निघालणारा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सादिक कच्चीच्या बॅट मधनं दुसऱ्या षटकाराची नोंद झालेली आहे। धाबा वाढल्यात, टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 23 धाबा, 23 ऑन बोर्ड। शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती तो षटकार, चॅलेंज ओव्हर, चॅलेंज ओव्हर, चॉईस ओव्हर। बॅटिंग करणाऱ्या टीम करता ती चॉईस ओव्हर आहे, गोलंदाजी करण्याकरता सगळं करता तो चॅलेंज ओव्हर आहे। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 23 धावा। स्ट्रायकर एंडवरती सौद, गोलंदाजी मार्कवरती बिलाल आलाय, चॅलेंज ओव्हर। पहिला बॉल बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलाय, चांगला फटका केला, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पाहूया पंचाचा इशारा काय येणार आहे। एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यामध्ये आपण पाहूया पंचाचा डिसिजन काय येणार आहे। बॅटर आउट, सौदला बाद करार देण्यात आलेला आहे, OUT आउटचा इशारा आला। पहिल्या बॉलवरती विकेट, तुम्हाला धावा बनवायचे एकूण या ओव्हरमध्ये 12 धावा, 11 धावा बनवले तर 6 धावा मायनस होणार, 12 पेक्षा कमी धावा बनवल्या तर तुमच्या धावा मायनस देखील होणार आहेत। नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाले, बिलाल। चेंडू चांगल्या बॅकफुटवर गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जरीफ त्या ठिकाणी ते खराब क्षेत्ररक्षण, जरीफच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सादिक कच्चीच्या बॅट मधनं KGN फायटर संघाकरता षटकार ठोकलाय। अब्दुल रहमान मैदानामध्ये आलाय नॉन स्ट्रायकर एंडला, अब्दुल रहमान नॉन स्ट्रायकर एंडवरती, स्ट्रायकर एंडला सादिक कच्ची। पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर षटकार, चॅलेंज ओव्हरमध्ये अजून एक चांगला बॉल होता, बॅकफुटवर गेले ते बिग हिट करण्याचा प्रयत्न, पोलवण्याचा प्रयत्न होता, बॉलने बॅटचा संपर्क झाला नाहीये।
फरमान भाई की तरफ से फरमान झवेरी यांच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये 3 षटकार करता सादिक कच्ची यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज पारितोषिक ऑन झालाय. 3 बॉलमध्ये आता 6 धाबा बनवायचे आहेत. सादिक बॅकफुटवर गेले, अगदी टॅपचा स्ट्रोक केला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 6 धाबा बनवले गेलेत. धावफलकावरती धाबा 29. 2 बॉलमध्ये अजूनही 6 धाबा बनवले तर 6 धाबा प्लस होणार आहेत. चेंडू चांगला बॅटरवर गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल पकडला गेलाय. बॅटर सादिक कच्चीचा खेळ संपलाय. बॅटर आउट. 29 धाबांवरती हा दुसरा धक्का दिला गेला. बिलालचं कौतुक करणारा 5 बॉल त्याने टाकले आणि 5 बॉलमध्ये त्याने फक्त आणि फक्त 6 धाबा देत असताना 2 महत्वाची विकेट मिळाली आहे. बिलालचा शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये, नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता सिंगल घेतले गेले. सिंगलने धाबा 30 वरती पोहोचले आणि 6 धाबा आता मायनस देखील होणार आहेत. 30 धाबा झाले होते, 29 धाबा झालेले 30 ऑन बोर्ड. 6 धाबा मायनस होणार आहेत. केजीएन फायटर संघाने 7च बनवले. तुम्हाला 12 बनवायचे होते, 12 बनवले नाहीत म्हणून मायनस केले जाणार आहेत. धाबा आपण पाहिले तर एकूण 26 वरती 24. शरीफ एकूण धाबा 30 झाले होते, 30 झाले होते, त्याच्यात 6 मायनस केले. 24 धाबा धावफलकावरती आहेत. रियान स्टॅकेरेट वरती, नॉन स्टॅकेरेट आपण पाहू शकता. अब्दुल रहमान गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन वलीद. अंतिम षटकाची जबाबदारी वलीदने घेतली. 3 षटकामध्ये 24 धाबा केजीएन फायटर संघाने बनवले. वैयक्तिक पहिलं संघाकडे 4थं षटक घेऊन वलीद तयार. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले तर बॅटरवर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची आहे आणि धावत सुटले आणि त्याच्यामध्ये आता बॅट्समॅन रनआउट होणार आहेत. धक्का दिला गेला, बॅटर आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलेल्या पहिल्या बॉलवरती अगदी लॉफ्टेज स्ट्रोक खेळला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळाले. एक सिंगल शयान स्वतःच खाते एका धावाने उघडल्या. धावसंख्या आपण पाहिली तर शेवटच्या षटकामध्ये 25 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वलीद तयार. हाही चेंडू चांगला होता. अब्दुल रहमान फटका खेळला. फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वलीदच्या माध्यमातून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी वलीद करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत, अनामारीच्या षटकामध्ये आलेत, निर्णायक ओव्हरमध्ये आलेत, स्लॉग ओव्हरमध्ये आलेत आणि त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी वलीदच्या माध्यमातून. स्टॅकेरेटवरती बॅट्समॅन अब्दुल रहमान. शेवटच्या काही चेंडूचा काही शिल्लक आहे. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू आहेत, तुटून पडलेत, ऑन साईडला खेळलेत. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्यात आला नाही. पहिली धाव घेतली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाहूया काय घडलेलं आहे. पंचांचा इशारा, बॅटर आउट झालेला आहे. 4था धक्का केजीएन फायटर हरणे संघाला दिला गेलाय. नवीन बॅट्समॅन अय्यान बॅटिंग करण्याकरता धावफलकावरती धाबा आपण पाहू शकता. 26 धाबा. वलीद चांगली गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करायचा. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालं. एक धाव घेतली गेली. एका धावाने समाधान मानावं लागेल अय्यानला, त्याच्या साथीदाराला. आणि एक सिंगलना धावसंख्येला आकार बदललाय. टीमची टोटल धावफलकावरती 27 धाबा. 4 फलंदाज बाद झालेत. 7 खेळाडूंना संधी आपण दिलेली आहे. प्रत्येक संघामध्ये 7-7 खेळाडू खेळत आहेत आणि त्याचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. वलीद हाई बॉल चांगला आहे. शयांचा फटका चांगला आहे. जागा बनवली ती जबरदस्त फटका त्याने खेळला. एक सिंगल बनवली आहे. धावून एक सिंगल बनवली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये बॅटर आउट होणार आहेत. 28 धाबा केजीएन फायटर संघाने बनवलेले आहेत. 29 धाबांचं आव्हान आयात 11 ब संघाच्या डोक्यावरती 29चं टार्गेट आता सेट केलं गेलेलं आहे. अब्दुल कादिर स्पोर्ट्स चला प्लीज टॉस करण्याकरता. अब्दुल कादिर स्पोर्ट्स वर्सेस सुफियान वॉरियर्स. सुफियान वॉरियर्स चला प्लीज.
सन्मान्य आदरणीय सोहेल फाजलानी साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते टॉस देखील घेतले जाणार आहे आणि आपला यथोचित मानसन्मान आणि स्वागत रत्नागिरी मेमन बॉयजच्या वतीनं ऑल इंडिया मेमन प्रीमियर लीग मध्ये आपलं केलं जाणार आहे। सोहेलभाई फाजलानी यांना विनंती असेल आपण आपलं यथोचित स्वागत आणि मानसन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे। येणाऱ्या मॅचचं टॉस या ठिकाणी घेतले जाणार आहे। सुफियान वॉरियर्स त्याच्या विरोधात अब्दुल कादिर हा संघ असणार आहे। बॅटल खूप चांगला असणार आहे। 2026 ची एक वेगळी संकल्पना, एक वेगळं कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला अब्दुल कादिर स्पोर्ट्सची प्लेन, दुसऱ्या बाजूला आपण सुफियान वॉरियर्स 28 धावा बनवलेत, 29 धावांचा आव्हान या मॅच मध्ये आयात 11 संघाच्या डोक्यावरती 29चं टार्गेट। सुफियान वॉरियर्स के लिए कैप्टन आपको आना है। टॉस का समय हो गया है। सुफियान वॉरियर्स के लिए येणाऱ्या मॅचचं टॉस देखील झालेलं आहे। अब्दुल कादिर स्पोर्ट्स चिपळूण संघाने नाणेफेकचा कॉल जिंकलेला आहे। एक वेगळीच संकल्पना, पावसाळ्याला सुरुवात झाली, पावसाळा आता सुरुवात झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या समाजाला एकत्रीकरण आणण्याचा प्रयत्न आज संपूर्ण कोकणाला, रत्नागिरी जिल्ह्याला एकत्र करण्याचं कार्य कादर मेमनने केलेलं, शोएबने केलेलं, रत्नागिरी बॉईजने केलेलं, त्यांचं मनापासून हार्दिक आभार। 28 धावा झालेत, 29 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे। धाबा केजीएन फायटर संघाने बनवलेले आहेत। 29 धावांचा आव्हान या मॅच मध्ये सेट करण्यात आलेला है। मजा आएगा इस मुकाबले के अंदर। सभी दर्शकों को और खिलाड़ियों का स्वागत है। और जिस तरीके से मुकाबला है, रन तो कम बने मगर उस तरीके से वो गेंदबाजी करेंगे तो ये मैच बन सकता है। चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे। मॅचला सुरुवात करायची। 28 धावा तुम्ही बनवले, 29 धावांचं आव्हान केजीएन फायटर रत्नागिरी संघानं, केजीएन फायटर हरनल संघानं आयात 11 बस संघाच्या डोक्यावरती ठेवलाय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। बॅटिंग करण्याकरता बॅट्समॅनचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचे। वलीद नॉन स्टॅकेड वरती आहे, 5 स्टॅकेड वरती आहे। नॉन स्टॅकेडला वलीद, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सऊद। 29 धावांचा पाठलाग। मॅचला सुरुवात, पहिला बॉल, डावखुराचा गोलंदाज पहिल्याच बॉल वरती टप्पा पण पहिला तर मागे ठेवला, खूपच मागे टप्पा होता, त्याच्यावरती वाईट बॉलचा इशारा, लेग स्टंपच्या बाहेर गेले। वाईट बॉल आता तो
खातं उघडलं गेलं. 29 धाबांचं पाठलाग तुम्हाला करायचं आहे मॅचमध्ये. सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली झाली नाहीये. धाबा झाला धाव फलकावरती 1. 29 धाबांचा पाठलाग. एक चांगलं टर्फचं मैदान रत्नागिरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचे आयोजक रत्नागिरी मेमन बॉईज त्यांचं विशेष कौतुक करणार आहे. कारण एक वेगळी संकल्पना आपण आणायची, संपूर्ण कोकणातल्या मेमन समाजाला एका पटलावरती आणायचं. आभार कोणाचं म्हणायचे ते कादर मेमनचे असतील, शोध मेमन. हा बॉल चांगला आहे, फाईज बॅकफुटवर गेले, ते जागा बनवली, ते चेंडूला कट केला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळले, चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. सौद चांगली गोलंदाजी करतायत. आता थोडंसं कमबॅक पाहायला मिळाला. एक बॉल नंतर 1. 29 धाबांचा पाठलाग. हाई बॉल चांगला आहे, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला, बॉटमॅनचा चांगला वापर केलाय, सन्मान दिला बॉलला आणि विकेटच्या मधोमध समाप्त करणं फार गरजेचं आहे. नियंत्रण मारा असणं गरजेचं आहे, टप्पा चांगला असणं गरजेचं आहे. फाईटच्या विरोधात सौद चांगली गोलंदाजी करतात. 2 बॉल त्यांना टाकलेत आणि 2 बॉल नंतर धाव फलकावरती धाबांचा विचार केला तर 1च धाव झाली आहे. 29 धाबांचा पाठलाग. हा बॉल नेक्स्टमच्या पुन्हा एकदा बाहेर गेला. सौद कंट्रोलमध्ये पाहायला मिळाले नाही आहेत. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धावा वाढतील टीमची टोटल. आता धाव फलकावरती आपण पाहू शकता स्कोर कार्डवरती व्हाईट +1चा इशारा झालाय. धाबा 3 वरती पोहोचलेले आहेत. 3 धाबा धाव फलकावरती. 29 धाबांचा पाठलाग. हाई बॉल चांगल्या आडव्या बॅटनं कडाला प्रहार केला होता परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. चेंडू आतमध्ये थांबलाय. फटका तर चांगला खेळला होता. चेंडू अगदी आपण पाहिलं तर भिंतीवरती लागला, त्याच्यानंतर आतमध्ये आला, त्या बॉलवरती धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल. 3 धाबा आयात 11 बेसंग. 29 धाबांचा पाठलाग. हाई बॉल चांगला बॅकफुटवर गेले, चांगला फटका सजवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला रोखण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त कामगिरी सौदच्या माध्यमातून. फाईज सारख्या चांगल्या खेळाडूला, चांगल्या बॅटरला त्याला अजूनपर्यंत जखून ठेवलं. नॉनस्टॉकीला वलीद विजय करता. 29 धाबांचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये KGN फायटर हरणे या संघाच्या माध्यमातून सौद. हाई बॉल चांगल्या बॅकफुटवर गेले, बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आखेट फटका फसलाय, झेल पकडला गेलाय. शय्यानं चांगला झेल पकडलाय आणि बॅटर आउट. फाईटच्या रूपात पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू आयात 11 संघाला दिला गेलेला आहे. पहिल्या षटकातले 5 चेंडूचं काही समाप्त झालं. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धाव फलकावरती धाबांचा विचार केला तर 3च धाबा झालेले आहेत. फाईज बाद झाला, त्याची जागा घेऊन बिलाल. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवरती बिलाल. गोलंदाजी मार्कवरती सौद. थोडंसं थांबले, रिदम मध्ये, रनअप मध्ये थोडंसं बिघाड. या मॅचमध्ये 28 धाबा बनवले. 29 धाबांचा पाठलाग या मॅचमध्ये चांगला होणार आहे आणि मॅचमध्ये मजा येईल. प्रेक्षक मॅचला बघतायत. सौदचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर क्रिकेट. हाई बॉल चांगला आहे. बॅटर आल्या पहिल्या बॉलवरती बिगिट केलाय. हाफ स्ट्रायकर बॉल त्याच्यावरती तुटून पडले. मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर. चेंडू करता हवाई सफर. समोर ठोकलाय षटकार. बिगिट केलाय. बिलांना आल्या ताकदीचा वापर केलाय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय ताकदीचा वापर. चेंडू करता हवाई सफर आणि पहिल्या बॉलवरती बिलालनं धमाका केलाय. षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा 9 धाबा झालेल्या आहेत आणि इथून 18 बॉलमध्ये आता विजय करता 20 धाबांची गरज आहे. आयात 11 संघाला 18 मध्ये 20. 18 चेंडू 20 धाबा. KGN फायटर हरण्याचा संघ धाबा कमी बनवले आणि पहिलं षटक सौदच्या कोट्यातला राहिला आणि सौदनं त्या ओव्हरमध्ये तब्बल 9 धाबा दिल्या. शेवटच्या बॉलवरती बिलालचा तडाखा. बिलालनं षटकार ठोकला. इरादे स्पष्ट केले. स्ट्रायकर एंडवरती वलीद. गोलंदाजी मार्कवरती सादिक कच्ची. वैयक्तिक पहिल्या संघाकडे दुसऱ्या षटक घेऊन सादिक कच्ची आलाय. KGN फायटर हरणाय विरुद्ध आयात 11 हरणे बॉम यांच्या दरम्यानचा मॅच. वलीद ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. फुल टॉस टाकलाय. फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे नो बॉलचा इशारा आलाय. पहिल्या बॉल वरती बेस्टलाईनचा अगदी नो बॉल दिला गेलाय. वरती टाकलाय बॉल. नो बॉल वरती तडाखा. षटकार. वलीदनं आक्रमण केलं. 7 धाबांचा बोनस. येणारा बॉल फ्री हिट. या स्पर्धेची फ्री हिट नाहीये. फ्री हिट नसेल. वलीद लक्षात घ्या. आपण
फ्रीड नसेल, नो बॉल दिले गेले, 7 धाबा तुम्हाला मिळाले, धाबा 16 वरती पोहोचले. सादिक कच्ची आई बॉल चांगला आहे, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, तो विकेटच्या मधोमध समाप्त केलाय. ओलिपनं डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय, संयम दाखवलाय. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धाबांचा विचार केला तर 16 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा, त्याच्यानंतर नो बॉलवरती षटकार. विजयाकरता 29 धावांचा पाठलाग. आई बॉल चांगल्या बॅकवर्डवर गेले, ते जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये झील पकडलाय आणि वलीदची देखील विकेट आता आली आहे. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर हा मॅच जिंकायचा आहे तर तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागणार आहे, विकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे, समीकरण बदलावं लागणार आहे. आणि सादिक कच्चीनं आता विकेट घेतली आहे. वलीद देखील बाद झालाय, फाईज देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकिस नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता 4थ्या क्रमांकावरती आलाय. IF11 संघाच्या माध्यमातून 16 वरती 2 धावफलकावरती धाबा 16. मॅच मध्ये मजा येणार आहे. आजचा दिवस रत्नागिरीकरांचा आहे, आजचा दिवस कोकणकरांचा आहे. मेमनची स्पर्धा. सादिक कच्ची आई बॉल ऑफ्टनच्या खूपच बाहेर टाकला, नो बॉलचा इशारा पंचांचा झालाय. आणि मला वाटतं पंचांनी नो बॉल कसला दिलाय ते देखील पाहावं लागणार आहे. विकेटच्या बाहेर पिचिंग केली, विकेटच्या बाहेर बॉल पिच केलाय, ही चूक केली आहे, चुकीला माफी नाही आहे. नो बॉलचा इशारा झाला. धाबा 17 वरती 17 ऑन बोर्ड. 17 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहू शकता. सादिक कच्ची चूक करतात, चुकीला माफी नाहीये. पुढचा बॉल आई बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉल होता. आकिसनं पहिल्या बॉलवरती अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला, मिड विकेटला बॉलला पुश केला. धाबा तिथेच थांबल्या. धावफलकावरती धाबांचा विचार केला तर 17 धाबा. दुसरं षटक चालू आहे. सादिक कच्ची स्ट्रायकर एंडवरती आकिस, नॉन स्ट्रायकर एंडला बिलाल. पुढचा बॉल हाई बॉल चांगला आडव्या बॅटचा वापर करतायत. टर्फ क्रिकेटमध्ये तुम्ही खेळताय, टर्फमध्ये खेळतायचं सरळ बॅटचा वापर करता तुम्हाला आला पाहिजे. आणि वारंवार आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटर आखीच चढवलाय. 2 बॉल सलग डॉट घालवले. धावसंख्या आपण पाहिली तर 17 वरती थांबली आहे. 29 धाबांचं पाठलाग. 2026ची मानाची स्पर्धा. पुढचा बॉल आई बॉल पावल्यांचा वापर केला, नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा विकेटच्या बाहेर पिचिंग केली आहे. कुठेतरी चूक करताय सादिक. क्रिजच्या कोड्याचा वापर जास्त व्हायला लागलाय. लाईन त्यांनी लेन थोडीशी बिरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. धावा वाढल्यात. टीमची टोटल आता धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 18 धाबा. 2 फलंदाज बाद. आकिसनं पावल्यांचा वापर केला, हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला समोर केला, लॉंगॉनच्या वरनं चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. जबरदस्त फटका, जबरदस्त फटका त्याने खेळलेला आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय, कडक फटका. धाबा वाढले. टीमची टोटल आता धावफलकावरती 24 वरती पोहोचली आहे. 24 धाबा धावफलकावरती. 24 ऑन बोर्ड. शरीफ एकूण 11 धावा मारावे लागते. आता जिंकण्याकरता 5, चॅलेंजवरचे 6 धाबा. आकिस सादिक कच्ची चेंडू चांगला बॅटची कट घेतली. यष्टी रक्षक सौद यष्टींच्या मागे चूक करतायत. षटकाचं दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा झालेल्या आहेत. 24 धाबा झालेल्या आहेत. इथून तुम्हाला चॅलेंज ओव्हरमध्ये धाबा बनवावे लागणार आहेत. विजयाकरता 5 धाबा जरी पाहिजे असतील तरी चॅलेंज ओव्हरचे जे 6 धाबा आहेत ते तुम्हाला बनवावे लागणार आहेत. म्हणजे इथून आता 11 धाबांची गरज. चला प्लीज जास्त टीम मिटिंग घेऊ नका. IF11 ब संघ आणि त्याच्या विरोधात आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ KGN फायटर हरण्याचा संघ एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता IF11 संघाला विजय करता
अजूनही या मॅच मध्ये 11 धावा तुम्हाला बनवावे लागणार आहेत. विजयाकरता 5 धावा जरी पाहिजे तर चॅलेंज ओव्हरचे जे 6 धावा आहेत ते तुम्हाला बनवावेच लागणार आहेत, कारण हा मॅच तुम्ही चॅलेंज ओव्हरपर्यंत नेलाय. मॅचला सुरुवात होणार आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. एका बाजूला बिलालला तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या बाजूला आकिस आणि गोलंदाजी मार्कवरती अब्दुल रहमान आलाय. Hello, chick, hello, chick, hello, chick, chick, चालू होणारा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला अब्दुल कादर स्पोर्ट चिपळूणचा संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला एका बाजूला